तर रानात सीताफळ खायचं म्हणजे ना तुम्हाला सांगतो खरंच भारी असतंय. रानात एकदम सकाळ सकाळ आता 8:30 वाजल्यात आणि सकाळच्या 8:30 वाजता बघा हिरवंगार वातावरण आपलं कसं रानात सगळं पालेभाज्या आहेत इथं आपलं खाण्यासाठी रोजचे रोज ताजं ताजं. ह्या साईडला बघा कोथिंबीर बी आली आता मस्तपैकी. कोथिंबीर आहे, काही त्यात मिरची आहेत, इकडं काही वांगे येतं आणि इथं आपलं पाठीमागं लिंबुनीचं झाड. त्या झाडाच्या सावलीला मस्तपैकी असं बसलोय आणि इथं खातोय सीताफळ. हे रानात सीताफळ वगैरे काही बी असू द्या, खाण्याची आनंदच वेगळा असतो. मस्तपैकी खातो. ककडी खातोय. कुणी आणली ककडी? हा, मम्मीने आणली होय ककडी? कधी? कुठे मम्मी? अरे ककडी आणली, पोरग ककडी खातय. तू कोथिंबीर आणली, तिकडं पार पोहे व्हायला लागले. काय चाललंय? हा हा, काय झालं? रोग पडायला लागलाय ककड्याने. ककड्यावर नवीन कोथिंबीर आणली. नवीन आली का? आता हळूहळू इकायला काढा. चांगली बारकी कवळी कवळी. विराज चल पोहे खायला. मिरच्याला मिरच्या ते आल्यात ना? दोडक्याला दोडके आले तर. अरे बापरे, एवढूशा इथे सगळ्या लिहित असतील आता पटापटा पटापटा. ह्याला बी लगेच वालाच्या शेंगाला शेंगा येत्या. वाला शेंग बी आता थोड्या दिवसातच येते, पण थोडा टाइम लागतो वाटतंय. हे दसऱ्याला का दिपावळीला सुरू होते ते याला. चल विराज. मस्तपैकी सकाळ सकाळ फ्रेश उठले की पोहे 8 वाजता पोहे चालले. मस्तपैकी सकाळ सकाळ नाश्ता करायचा पोह्याचा आणि चहा पण झाले. तर सकाळ सकाळ आज काही पूजा करायची अगरबत्ती लावून. तर सकाळ सकाळ असं वातावरण आहे मस्तपैकी. तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर चला आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवता येईल ते दाखवता येईल. कारण 2-3 दिवस दीपाली पण इथं नव्हती. 2-3 दिवस दवाखान्यात गेली ती, कारण आनंदीला ॲडमिट केलं होतं. तर आनंदीला थोडंसं सर्दी आणि खोकला होता, त्यामुळे 2-3 दिवस ॲडमिट केलं होतं. मग 2-3 दिवस गेले तिचे तिकडंच 2 दिवस. आणि शाळा आहे का आज? बरं बरं. विराजला पण शाळेत लावायचं. मला पण आष्टीला जायचं. 8 वाजल्यात म्हणलं होतं 8 वाजता मी लवकरच जाईन, कारण काम आहे शिल्लक. पण तसं काही झालं नाही. टाईम जे व्हायचं ते होतं. जे सकाळ सकाळ गिऱ्हाईक सगळं उरकणं. तरी सकाळी आज उठलो होतो 5 वाजता पाठ, पण तरी उरकत नाही, कारण दुकानातलं सामान लावायचं, आवरायचं, सगळं जिथले तिथे ठेवायचं. तर टाईम जातोच गिऱ्हाईक ते करता करता. नंतर नाश्ता करायचा, त्याच्यात थोडंसं पूजा करायची. दीपा कर पूजा करून घ्या एकदा तू पण. कसं काय पळालं का? ठीक आहे. आज बऱ्याच दिवसातून मी देवपूजा करणार आहे. तर चला 5-6 दिवस झाले असते देवपूजा केलेली नाही आणि देवाकडे पण गेलेले नव्हते. तर आज करणार आहे देवपूजा. चला तर दाखवते आजची देवपूजा कशी करायची ती. चला चल विराज, यावाला बप्पाला चला. कुठं विराज म्हणतोय दीदीला घेऊ का? नको आहे तिला नसतं. चल विराज आमचा म्हणतोय दीदीला घेऊ का? काय झालं? तर चला आम्ही करणार आहेत. मी करणार आहे आता उंबराची आणि बेलाची पूजा. खूप दिवस झाले मी काय पूजा केली. काय झालं विराजला? बघा आता काय झालं विराज. काय टोचते? खडे टोचते. चप्पल घालायची ना. त्याची चप्पलच काय गेलंय. आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो, तर त्याची चप्पलच काय झालं कुत्र्यांनी तोडली वाटतं, हाय ना विरा? एक तोडली. तो लय रडला त्या चप्पलीसाठी. बाहेर ठेवली ना, तोडली. त्याला चप्पलच तोडली, तर ती त्याची चप्पल पडली. चप्पल चप्पल तुटली. त्याला आज एक चप्पल आणा परकुशाला. घ्या बरं पूजा करून सकाळ सकाळ पटकन. सकाळी पार 8 वाजल्यात आणि 8 वाजता चालली पूजा. आणि विराजचं अजून उरकायचं, शाळेत लावायचं विराजला. विराज जातो 9 वाजता शाळेत. लावायचं आहे ना, उरकावं लागेल पटकन. विराज पाया पडला का? विराजचं काय नसतंय. सकाळ सकाळ तो कधी बी आंघोळ करीत नाही, तसाच येत असतो. पण चला इथं काय आपले झाडायचे, दुसरं काही नाही. त्याच्यामुळे चला कशा पाहिजे पूजा करण्याला महत्त्व आहे. तो कसा करतोय पूजा. मला बी करून दे ना पूजा. मला पूजा नाही का करायची? का तुम्हीच करताय पूजा? हा आमची होऊन आधी. बरं तुम्ही करा पूजा. हा करा पूजा. हा तुमचीच वय, तुम्हीच करा पूजा. मग मला काय विराज पूजा करून द्याय ना. अरे तुम्ही करता मग मला बी करून दे ना पूजा.
विराज अरे अरे अर्धा मंदा मंदा म्हणे घ्या बाप्पा करून पटकन. हां खुशाल ठेव. हां चला हो कसा करतोय बाप्पा मम्मीला. अयो हो बाप्पा खुशाल ठेव. गंध लावतोय. चला आता लय झालं गंध लावलाय सगळं लावलंय दर्शन घेतलंय. चला पटकन चला. हां तर झाली सकाळची अशी सुरुवात मस्तपैकी टाकाटक खटाखट मध्ये. हां हां चला तर आता घेतलंय नाश्त्याला. आता नाश्ता करायचा आहे. 8 वाजून 10 मिनिटं झाली. जायचंय 8 वाजता जायचं होतं पण 9 वाजतानच जायला. तर आत्ता 8 वाजून 10 मिनिटं झाली. तर नाश्ता करतोय. नाश्त्याला काय काय ते पण मी तुम्हाला आता दाखवतो. इथं दुकानात साईडला बसतो म्हणजे लक्ष बी राहतं दुकानात कुणी आल्यावर आवाज देता येतो दीपालीला. तर चला नाश्त्याला बसलोय. पाणी आणलंय आणि मस्तपैकी नाश्त्याला काय तर नाश्त्याला आहेत पोहे आणि एक लाडू आहे. तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला या. सकाळची लाईफ कशी आहे ती मी दाखवतोय. सकाळ सकाळ अशी गडबड असते. उठलं की पहिल्यापासून काम चालू केला तरी काम नाश्ता करायचं अजून आवरायचंय आणि मग ड्युटीला जायचं. रोज किती लवकर उठा टाइम होणार म्हणजे होणारच कारण काम आपल्या घरचे आहेतच करावं तर लागतेच त्याला पर्याय नाही. हे नाश्ता जाऊन अजून लय मोठं काम आहे ती पण मी दाखवतो शॉर्टकट मध्ये. भरपूर असं काम आहे तिथं पण. जाऊ का जाऊ का ओके. डोळ्या ऊन संपकत आहे चांगलं. चला आपली गाडी रेडी आहे जायला. विराज जाऊ का जाऊ का सगळ्याला सांगतो जाऊ का. चला तर जायचंय ड्युटीला पण त्याच्यावर काय झालंय आपलं सीताफळी झाड आहे आणि सीताफळ बघतोय खाण्यासाठी सकाळ सकाळ. तर काय खायला बी टाइम भेटा ना. सीताफळ एखादं बघतो पिकलंय का आणि एखादं घेऊन जायला. काय सीताफळाचं झाड आहे पण सीताफळ काय असं तापशील आहे ना ते सापडत बरं का सकाळ सकाळ. तर कुठं ना कुठं एखादं पिकलेलं तेवढं सकाळ सकाळ खाता येईल म्हणलं. चला ह्या इथं एक पिकल्याने वाटतंय गाबळ एकदम मस्त पण पिकलेलं नाही. तर हे थोडं उरलेलं दिसतंय वरून आणि ही एकदम अयो हात लावूस तर निघलं. हा डेटच हा अरे अरे एक सापडलंय बरं का मस्त आहे. दाबून बघतो. अरे पिकलेलं आहे एकदम एकदम भारी पिकलेलं आहे. पण विषय काय तिकडे दीपाली ती हायचं पण तिकडे जात नाही कारण तिकडे नेलं दीपाली खाईन आणि दीपालीला सर्दी होईल. मी एकटाच खातो इकडे रानात जाऊन. आता मज्जाच मज्जा. तर चला आता चाललोय रानात मी आणि आता सीताफळ अर्ध ठेवलंय घरी आणि अर्ध चाललंय मी म्हणजे खाण्यासाठी रानात. तर रानातच काऊन खायचं आहे तर मला कॉक आणायचा आहे. एक आपला रानात काय झालं आहे तर ही पाईप चालू आहे. पाईप टाकलेला आहे आणि त्याचा कॉक खराब झाला आहे. तर तो कॉक आणायचा आहे आष्टीहून येतानी संध्याकाळी. तर कॉक दाखवायला न्यावं लागेल त्याचं माप काही त्याच्यामुळे आलो रानात. तोवर घेतो म्हणलं सीताफळ खाऊन. तर रानात आपल्याला मस्तपैकी सीताफळ खायची बसून मस्तपैकी एकदम थंडगार वातावरण हिरवं झाडं मस्तपैकी इथे लिंबूच्या सावलीला बसून खाणार आहे सीताफळ मी. तर किती सुंदर असं वातावरण बघा कोथिंबीर वगैरे. चला इथं बसून खातो सीताफळ. तर रानात सीताफळ जी खायचं म्हणजे ना तुम्हाला सांगतो खरंच भारी असतंय. रानात एकदम सकाळ सकाळ आता 8:30 वाजल्यात आणि सकाळच्या 8:30 वाजता बघा हिरवंगार वातावरण. आपलं कसं रानात हिरवं सगळं पालेभाजी आहेत इथं आपलं खाण्यासाठी रोजची रोज ताजं ताजं. ह्या साईडला बघा कोथिंबीर बी आली आता मस्तपैकी. कोथिंबीर आहे काही त्यात मिरची आहेत इकडं काही वांगे येतं आणि इथं आपलं पाठीमागं लिंबुनीचं झाड. त्या झाडाच्या सावलीला मस्तपैकी असं बसलोय आणि इथं खातोय सीताफळ. हे रानात सीताफळ वगैरे काही बी असून द्या खाण्याची आनंदच वेगळा असतो. मस्तपैकी खातो. मस्त रानात आलं एवढं भारी वाटतं ना तुम्हाला काय सांगावं. मस्तपैकी हिरवं बघून एवढं वातावरण एवढं सुंदर वातावरण बघून बघा इकडे एकदम कसं गवत नाही वगैरे नाही स्वच्छ आणि निर्मळ रानात आणि एकदम त्याच ठिकाणी आपण मस्तपैकी लिंबूच्या झाडाखाली आणि मस्तपैकी असं वाटतंय आता एक सीताफळ खाल्लं मस्तपैकी आता झोपावा थोडा झोपायचाच आनंद घ्यावा. तर असं वाटतं एकदम मस्तपैकी एवढं भारी वाटतंय वातावरण तुम्हाला काय सांगावं. पण ह्याच्यात मेहनत मी काहीच नाही घेतलेली. मेहनत काय नाही घेतली म्हणजेच तुम्हाला सांगायला गेलं ना तर हे सगळं जे लावलं हे सगळं दीपालीने त्यांनी लावलंय. मी फक्त वाफे काढून दिले ते. आणि समोर जर इथं बघायला गेलं हे साईडला हे सगळे वाफे आहेत ना सगळे मी काढलेले नाहीत आणि हे लावलेलं पण मी नाही. सगळं दीपालीने त्यांनीच लावले त्याच्यामुळे मेहनत ते करते. तर मी आपलं मस्तपैकी हिरवळ बघतोय मस्त पाठीमागं दिसतं इकडे हिरवळ आहे आणि हिरवळ आणि ऊन बी पडलंय आता 8:30 वाजल्यात आणि असं गार मस्त झाडाखाली इतकं मजा वाटते ना खरंच. शेतकरी आपले शेतकरी म्हणण्यापेक्षा गावाकडची वातावरणाची जी मजा आहे
रानातली. तर इकडे बघायला गेलं तर सगळ्या लिंबणीचे झाड आणि ते सावली 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 आणि एकदम सुंदर असं भारी वातावरण ना. खरंच एकदम मस्तपैकी 10 मिनिटं आराम करायची इच्छा झाली. तर बघायला गेलं तर लिंबणीची तर कसं एकदम भारी लोकेशन वाटतंय वर मस्तपैकी. 5 मिनिटं मस्तपैकी आराम करून झाले. आता चला लवकर जायचंय ड्युटीला, कारण 9 वाजेपर्यंत जावं लागेल. काम तिथं काम पहिलंच वेटिंगवर पडलेलं आहे. कॉक घेऊन जातो. शेवट सर्वांना बाय बाय. तर पाणी चाललंय सांडत आहे म्हणजे चालू केलं. तर हा कॉक आणायचा ह्याचं मापासाठी देते ना अंदाज, पण म्हणलं बरोबर नेलं तर चांगलं राहील. आत्ता घेतला कॉक, हा खोलला इथला, इथं कॉक होता, ह्याच्या आट्या गेला, इथून पाणी गळत आहे. कॉक आणावं लागेल, नाही तर मग दोन्ही कॉक आणतो एखादा शिल्लक. तर त्याच्यामुळे काय झालं इथं पाणी देता येईना झाडाला आणि काही लावलंय माळं त्याला. चला आता जातो मी घरी, चाललो घरी आता. कामात टाईम होतोच आहे.